राईट हँड बॅट्समन फरमान, नजाकत स्ट्रोक, लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेटमध्ये सुंदर अशी खेळी तो करतो. आणि त्यासोबत एक अष्टबल्लू कामगिरी, जो वन साइड केसीसीला नक्कीच एकदा तारणहार म्हणता येईल. तो त्याची बॅट लागली तर नक्कीच सामनाची मॅचला होते सुरुवात. 52 चषक, एक गाव एक संघातला दुसऱ्या हाफला होते सुरुवात. पहिला चेंडू लो फुल टॉस, इथे मात्र फ्लिक केला ऑन साईडच्या रिजनला, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. पहिली धाव वेगाने घेतात, दुसरी धाव इथे मात्र चेतन नाकारतोय. थोडासा फंबल, मात्र एका धावेने धावांचा श्री गणेशा इथे होताना पाहायला मिळते. पहिली धाव फलकाती लागलेली आहे. चेतन तर मात्र स्ट्रायकिंग एंडवरती, बॉबी बॉलिंग मार्कवरती सज्ज. यावेळी त्याचा कट करायचा प्रयत्न, कॅचची संधी आहे आणि विकेटचं झाले पतन. पहिला धक्का लागतोय एस के महागिरी या संघाला. डीजे थँक्यू. डीजे नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय पप्पू. पहिल्या चेंडूवरती चेतन, हा इथे मात्र बाद होते. तुषार नवीन बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तुषार स्ट्रायकिंग एंडवरती. आता मात्र बॉबी एक डावखोरा गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतो आणि दुसऱ्या चेंडूवरती चेतन सारख्या फलंदाजी ते मात्र विकेट घेण्यात त्याला यश मिळते. यावेळी स्विचिट खेळायचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड, गरज नव्हती या फटक्याची, मात्र पहिल्या चेंडूवरती स्विचिट खेळायचा प्रयत्न आणि फलंदाजी ते मात्र होतोय बाद. डीजे थँक्यू. डीजे विनय नवीन बॅटर, हा देखील एक अष्टबल्लू खेळाडू आहे. आठवते नजीब मुल्ला ट्रॉफी मध्ये जी अष्टबल्लू कामगिरी विनयने केली होती, तशी काहीच खेळावं लागेल त्याला. 2 चेंडूची 2 धक्के ते लागले. हॅट्रिक वरती आला तो बॉबी. प्रवीण 11 वेल्लेगाव भिवंडीतला हा संघ लांबचा प्रवास नक्कीच करून आलेला आहे, मात्र चांगली सुरुवात त्यामध्ये झालेली आहे. हॅट्रिक बॉल आहे काय. 52 चषक 2026 ची पहिली हॅट्रिक आपल्या इथे पाहायला मिळते का. यावेळी सुरेख चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता. परफेक्ट यॉर्कर, आणि यॉर्कर म्हटलं तर आठवण फक्त एकाचीच येते, ती म्हणजे वी बिलीव्ह ओनली इन जस्सी बाय जसप्रीत बुमराह. काय ते षटक टाकलं होतं, 18वं षटक. अतिशय सुरेख, भारताला इथे मात्र पकड बनवली होती. यावेळी इथे मात्र कट करायचा प्रयत्न होता, रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट इथे मात्र लागला नाहीये. आणि नक्कीच 2200 रुपयामध्ये एक धाव इथे मिळते. बॉबीचं कौतुक केलं पाहिजे. 38 सर्कल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, आणि जर का त्यांनी बघायला गेलं तर कव्हर्सच्या पासून ते जर का आपण पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर लेग पर्यंत हे रेंज मात्र ओपन ठेवलेलं आहे. इथे मात्र कट केलाय, कॅचची संधी आहे आणि इथे मात्र चूक झालेली आहे. कॅच इथे मात्र ड्रॉप झालेली आहे, थोडंसं फंबल तिकडे होतंय. बॉल कलेक्ट होईपर्यंत 2 धावा इकडे मिळत आहेत. 4 क्षेत्ररक्षक त्यांनी विकेटच्या पाठी लावलेत. काय चांगली गोलंदाजी करतो तो बॉबी. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती धावफलकाची धावा लागले त्या मात्र 4 धावा. 4 धावा धावफलकाची लागलेल्या आहेत. बघूया पुढचं षटक कोण घेऊन येते. डीजे
थँक्यू डीजे. नवीन बॉलर गोलंदाजी मार्कवरती अनिकेत. अनिकेत आपल्याला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर होतो विनय. आकुट डाबाचा चेंडू होता. यावेळी थोडीशी दिशा गोलंदाजी व्हाईट बॉल. आलाय पंचांचा इशारा. पॉवर प्लेचं इथे मात्र समाप्ती झालेली आहे. क्षेत्ररक्षक आता फुललं गेलेलं आहे. आपण पाहू शकतात स्वीपर कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट. इथे मात्र कट केलाय. क्षेत्ररक्षक खाली ठेवलाय तिकडे आणि तो मात्र चेंडू काहीसा पकडत नाही. चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय हा षटकार डीजे. थँक्यू डीजे. विनय ह्याला देखील आता एक जीवदान मिळते. 2 जीवदान 2 चेंडूवरती मिळाले. एक फरमानला तर एक विनयला. क्षेत्ररक्षक तोच आहे. यावेळी शॉर्ट ऑफ बॉल केलाय. हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचत नाही आणि चेंडू जातो नोमॅन्स लँड मध्ये. आणि या दरम्यान 2 धावा इथे सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने स्कोर मात्र पुढे सरसावतोय. 13 धावा धावफलकात लागलेले आहेत. 13 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक आता मात्र मिड ऑन च्या रिजन मध्ये इथे आणण्यात जातोय. यावेळी पुन्हा एकदा बाउन्सरचा मारा होता. व्हाईट बॉल आलाय पंचांचा इशारा. अतिरिक्त धाव स्कोर पुढे सरसावतोय. 14 धावा धावफलकात लागलेले आहेत. पुन्हा एकदा आकुटाव चेंडू. यावेळी मात्र पुल केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. पहिली धाव वेगाने घेत आहेत. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे होतोय आणि 2 धावा. वटवृक्षाच्या झाडाचं इथे मात्र थोडस सहारा थोडीशी मदत तिथे झालेली आहे. 2 धावा इथे नक्कीच मिळत आहेत. स्कोर पुढे सरसावतोय. 16 या धावसंख्येतील 16 धावा धावफलकात लागलेल्या आहेत. यावेळी आकुटा चेंडू कट केलाय. कॅचची संधी आहे आणि आता मात्र कोणतीही चूकच नाहीये. सुंदर असा झेल तिथे टिपला गेला. सर्व ह्याच्या माध्यमातून विनयची खेळी होते संपुष्टात डीजे. थँक्यू डीजे. आणि आता मात्र सर्वात अनुभवी खेळाडू केसीसी SK महागिरी या संघाचे सचिन भोसले आता मैदानावरती. हॅट्रिक बॉल आहे आणि गेली अनेक वर्ष वय वर्ष 55+ आहे. मात्र आता तरुणाला लाजवेल अशी काहीची खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क मध्ये ऑफ ब्रेक लेग ब्रेकचे जादूगार सचिन भोसले मैदानामध्ये आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत. हॅट्रिक बॉल आहे. या स्पर्धेत जवळजवळ 4 खेळाडू हॅट्रिक वरती आलेले आहेत. पण अजूनही हॅट्रिक झाली नाही का? आता ती हॅट्रिक मिळते का? हॅट्रिक बॉल अनिकेत यांचा. इथे मात्र हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता. चांगला असा खेळ. 1 धाव नक्कीच इकडे मिळते. एके धावेने स्कोर पुढे सरसावतोय. 17 धावा धावफलकात लागलेले आहेत.
2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आता बघूया येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ कसा होतोय. चला आर के मुलुंड आणि रोहित 11 कॅप्टन्स आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आपली वाटचाल सुरू करायची आहे. तो पण देवी आपण संधी डीजे ना. थँक्यू डीजे. तर 2 षटकाचा खेळ इथे समाप्त आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र 17 धावा. आता बघूया पुढच्या 2 षटकामध्ये कशी खेळ येते. निलेश आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र सुरेख चेंडू काहीसा कळला नाही. हे ऍक्शन एक वेगळी ऍक्शन आहे इथे पाहायला मिळतं. एक हात पूर्ण राहतो तर लेफ्ट हँड जो आहे तो खालीच थोडासा राहिला आणि त्यामध्ये थोडंसं फलंदाजा थोडंसं कळलं नाहीये. परंतु बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळतायत. यावेळी इथे मात्र रनआउटची संधी आहे आणि इथे रनआउट गेलं नाहीये. थ्रो थोडासा हळूवार इथे आलाय. 2 चेंडू दोन्ही डॉट. इथे आपल्याला पाहायला मिळते एक वेगळी शैली आहे. इथे मात्र ड्राईव्ह केलाय. एकच धाव इथे लॉंग ऑफच्या रिजन मध्ये इथे पाहायला मिळते आणि एकच धाव वॉकिंग ऑन दी विकेट आपल्याला पाहायला मिळते. कारण की फरमान पुढचे 10, 8, 9 चेंडू जे आहेत जितका जास्त फरमान खेळतोय तितका जास्त स्कोर इकडे मात्र मोठा बनला जाणार आहे. पण मात्र प्रवीण 11ला या फलंदाजाला मोठे फटके मारून द्यायचे नाहीयेत. बघूया काय होतंय. यावेळी लो फुटला चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ झाले आतापर्यंत. फक्त एकच धाव त्यांनी दिलेली आहे. 18 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. यावेळी स्लो मध्ये मारा होता. हळव्यात आणि मोठा फटका खेळल्यानंतर मात्र शॉर्ट टाइमावरती बदलला. सिंगल इथे मात्र काढते पण त्याचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होता पाहायला मिळते. चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड बॅट्समनने दाखवले. 20 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला फक्त 3 धावा आतापर्यंत निलेश यांनी दिलेले आहेत. काही ते मोठा फटका लागवत आहे का सिंगल काढून स्ट्राईक ठेवतायत हे बघायला लागणार आहे. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता मात्र संपर्क टिकसा नाहीये. एका धावेवरती समाधान इथे मानताना पाहायला मिळत आहेत. या एके धावेने षटक होते समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा लागल्या त्या मात्र 21 धावा. नक्कीच कौतुक केलं पाहिजे ते फरमान यांचं. रोजाचा पवित्र महिना तर रोजा असताना देखील क्रिकेटवरती आपल्या गावासाठी तो खेळताना पाहायला मिळतोय. पाण्याचं एकही थेंब न घेता तो आपल्या संघासाठी भर उन्हात तिकडे मात्र खेळी करतोय. कौतुक आहे. सलाम आहे तुम्हाला. हे आहे मित्रांनो क्रिकेटवरचं प्रेम आहे. क्रिकेटसाठी काय पण कधी पण असं काहीच हे खेळी आपल्या पाहायला आपल्या गावासाठी आपण सर्व काही झोकून देऊ. असंच एस के महागिरी संघ आता खेळताना पाहायला मिळतोय. समोर आहे प्रवीण 11 संघ. शेवटचा षटक आहे. यावेळी डाऊन द लेग साईड बघूया पंचांचा काय शत आहे. वाईट +2 असे एकूण 3 धावा इकडे मिळत आहे. 3 धाव्याने स्कोर पुढे सरसावतोय 24. या धावसंख्येत अनिकेत आलेले आहेत गोलंदाजी मार्क वरती.
यावेळी इथे मात्र सुरेख चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू आदळलाय विकेट वरती. फलंदाज इथे मात्र होतोय बाद. डीजे थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानात जातो दामले. दामले इथे पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला शेवटचे, 1 चेंडूचा खेळ झाला शेवटचे 5 चेंडू या षटकातले. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. बॉलरचा थोडासा तिथे प्रॉब्लेम झाला, पाय मुरगडला असं वाटतोय फॉलो थ्रू मध्ये. 1 धाव नक्कीच इकडे मिळते. एकेका स्कोर पुढे सरसावतोय. 25 धावा धाव फलकातील लागलेल्या आहेत. इथे मात्र ड्राईव्ह केलाय डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. 1 धाव इथे मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने स्कोर पुढे सरसावतोय 27. आता मात्र येणारा 3 चेंडूचा खेळ आहे. 3 चेंडूमध्ये तुम्ही सिंगल डबल जरी काढला तरी TC पार करतायत आणि एक सन्मानजनक फायटिंग टोटल नक्कीच मिळू शकते. पण बघूया कसा खेळ इथे केला जातोय. RK मुलुंड आणि रोहित 11 दोन्ही कॅप्टन्स ना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. यावेळी सुरेख चेंडू ऑफसाईड डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय. 1 धाव इथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इकडे होतोय. तिसरी धाव इथे मात्र कॉल होता, मात्र थ्रो थोडासा लांब होता, परंतु 2 धावा इकडे नक्कीच मिळत आहेत. 2 धावेने स्कोर पुढे सरसावतोय. 29 धावा, 29 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र शेवटचे 2 चेंडूचा खेळ इथे राहिलेला आहे. बघूया या 2 चेंडूमध्ये किती धावा इथे करतायत. यावेळी डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धावा 30 धावा धाव फलकातील लागलेल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ इथे झालाय. शेवटचे 2 चेंडू आहेत. 30 धावा धाव फलकातील लागलेल्या आहेत. यावेळी स्लोअर मध्ये चेंडू होता. बॅटची कडा घेऊन बॉडीला इथे मात्र आदळतोय. 1 धाव नक्कीच इकडे मिळते. आता मात्र लास्ट बॉल. काय दामले इकडे मात्र चौका षटकार बघतायत का 2 धावेने स्कोर मात्र पोहोचला. 31 धावा धावफलकातील लागलेले आहेत. बघूया शेवटचा चेंडू कसा खेळतायत. इथे मात्र हलक्या हाताने दिशा दिल्या चेंडूला. क्षेत्ररक्षक खाली येतोय. वॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच. नक्कीच सुरेख असा झेल तिथे टिपला गेलाय. मिड ऑफ वरून मिड ऑनला जाऊन कॅच पकडले. सुंदर असा झेल. 31 धावा धावफलकातील लागलेला आहे. 32 धावांचं आव्हान असेल येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 32 धावा. बघूया कशा प्रकारचा खेळ करतोय. तोपर्यंत आपण देऊया संधी आपल्या डीजे मास्टर यांना. चला RK मुलुंड आणि रोहित 11 दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचंय. रोहित 11चे कॅप्टन आलेले आहे. RK मुलुंड कॅप्टन त्वरित टॉस साठी या. RK मुलुंड
आर के मुलुंडचे कॅप्टन, शेवटचा पुकार आहे आपल्यासाठी, लवकर टॉससाठी यायचंय. रोहित इलांचे कॅप्टन इथे आलेले आहेत. यश डीजे. चला, दोन्ही कॅप्टन्स इथे आलेले आहे आणि नाणेफेकीचा कौल आता आपण पाहणार होते. नील यादव यांच्या माध्यमातून हा नाणेफेक इथे होणार आहे. हेड्स आणि टेल्स इथे लिहिलेलं आहे. इथे समोर टेल इज द कॉल अँड हेड्स इट इज. आर के मुलुंड या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? विल बॉल फर्स्ट. बॉल फर्स्ट. क्या इसके पीछे का रीजन है? दुपारचं सत्र आहे, धावफलक थोडंसं उडतं आहे, यामध्ये बॉलिंगचा निर्णय काय आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा मजल असेल? कुछ नहीं, नॉर्मली टेनिस में जो चेजिंग फर्स्ट करने का ट्राई करते हैं वही करेंगे. और यहाँ पे हम लोग ने बहुत सारे मैचेस खेले हैं तो हमें पता है ग्राउंड पे क्या है क्या नहीं करना है. और इस आयोजन के बारे में क्या कहोगे? बाबा चषक 2024 10th सीजन है और ये बड़ा आयोजन यहाँ पे किया गया है, उसके बारे में क्या कहोगे आप? बहुत दिन बाद यहाँ पर एक अच्छा टूर्नामेंट हो रहा है, तो ऐसे कंटिन्यूसली टूर्नामेंट होते रहेंगे तो अच्छा है. ओके, ऑल द बेस्ट आपको. एक अच्छे स्कोर तक आप रोख पाओगे. जाऊया आपण रोहित इलेव्हनच्या कॅप्टनकडे. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने गेला नाहीये, फलंदाजी आलेली आहे, किती धावांपर्यंत न्यायची मजल असेल? 40 ते 50 धावाचा प्रयत्न करू आम्ही. 4 षटकाचा सामना असणार आहे, कारण की आम्ही तो जिंकून आम्ही 27 घेतला असता. पुन्हा आपली भरपूर वातावरण आहे ना त्याच्यासाठी. आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? इतकं भव्य दिवस आयोजन आहे. बाबा चषक यांच्या माध्यमातून अजय सिंग बाबा ग्रुप यांचं हे आयोजन आहे, एस के पाटील फाउंडेशनचं आयोजन आहे, त्याबद्दल काय सांगाल? आयोजनमध्ये सांगत असता तर भरपूर चांगलं आयोजन आहे आणि लाईव्ह पण ठेवलं आहे. आणि या ग्राउंडवर आम्ही गेलो होतो, तर ग्राउंड खूप चांगलं आहे. ग्राउंडवर खेळायला खूप मजा येतो, कारण की या पीचवर बॉलिंग गोलंदाजी करण्यासाठी खूप मजा येते, कारण की पीच खूप चांगला आहे. जेवढा गोलंदाज तुम्ही चांगला करणारच पीचवर चेंडू चांगला हे होतं, स्विंग होतोय. नक्कीच, धन्यवाद. शुभेच्छा असतील तुम्हाला. तर न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज आर के मुलुंड या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय केलेला आहे. जाऊया चालू सामन्याकडे, जिथे आहे एकीकडे एस के महागेरी पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. 31 धावांची धावफलक जे लागले, 32 धावांचं आव्हान आहे ते प्रवीण 11 वेल्लेगाव भिवंडी या संघापुढे. काय घडते काय बिघडते जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि पुढच्या मॅचचं धावतं समालोचन ऐकूया निवेद निमकर यांच्या वाणीतून. चला, मॅच सुरू आहे. एस के महागिरी वर्सेस प्रवीण 11. गोलंदाजी मागवरती पहिलं षटक घेऊन येतात ते गोलंदाज स्वतः एस के संदेश कविटे स्वतः संघ मालक आहेत. जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत आहेत. 32 धावांचं हे आव्हान आहे. सलामीची जोडी निलेश आणि विजेंद्र. निलेश स्ट्रायकिंग एंड वरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर इथे तैनात केलेले आहे. एक आहे लॉंग ऑफ, एक आहे वाईडिश लॉंग ऑन. पहिला चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात म्हणता येईल. यावेळी पुढे सजवून खेळायचा प्रयत्न, फटका मिस झाला, कॅचची संधी आणि विकेटचं होतंय पतन. पहिला धक्का लागतोय प्रवीण 11 या संघाला. डीजे.
थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती संघ मालकाने घेतली ही जबाबदारी माझ्या खांद्यावरती की मी माझ्या संघाला या अडचणीतून बाहेर काढणार आणि चांगली सुरुवात आतापर्यंत ते करून गेले. नवीन गोलंदाज फलंदाज माफ करा भावेश मैदानामध्ये आता येतोय. 32 धावांचं हे आव्हान आहे. बघूया कशारित्या हा खेळ इथे पाहायला मिळते. इझिली तर नाही करून देणार, फाईट इथे मात्र केली जाणार आहे. यावेळी देखील आडव्या फटका खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉल. तिसरा असा निर्धाव असा चेंडू इथे टाकलेला आहे. SK अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतायत. यावेळी मात्र संपर्क झालाय, चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. बघूया पंचांचा काय इशारा येतोय. 4 धावा, चौकार इथे लगवला गेलाय. डीजे थँक्यू डीजे. आणि चौथ्या चेंडूवरती चौकारीतून लागून खाता खोलत्या 4 धावा धावफलकातील लागलेले आहेत. तर मात्र लॉंगॉनचा क्षेत्ररक्षकाला डीप मिड विकेटला नेला गेलाय. पुढे जाऊन सरसावलाय, फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे झाड. 12वा खेळाडू या संघाचा असं म्हणता येईल. पण या 2 धावा इथे मिळते. 3री धावेचा प्रयत्न इथे होतोय. रनआउटची संधी आहे, मात्र 3 धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत. या 3 धावेने स्कोर मात्र पुढे सरसावतोय. 7 धावांवरती जाऊन पोहोचतोय. 7 धावा म्हणजे अजूनही 25 धावांची आवश्यकता असेल ते येणाऱ्या 19 चेंडूमध्ये. 19 चेंडू 25 धावा. डावखुरा फलंदाज आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळी आकुटवा चेंडू होता. शॉट अँपल पॉवरफुल दमदार षटकार इथे लगावलाय. पहिलेचा DJS. थँक्यू डीजे. आणि नक्कीच 3 चेंडूवरती प्रभाव असा पाडला होता असं वाटलं होतं. सामन्यावरती पकड इथे बनवली, मात्र शेवटचे 3 चेंडूवरती प्रवीण 11 या संघाने दाखवलंय आम्ही देखील मैदानामध्ये आहोत. 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत. आता मात्र 18 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. चेतन आता आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. खारकाई महागिरी संघातले एक नामवंत गोलंदाज, एक अष्टपल्लू खेळाडू. यावेळी सुरेख यॉर्कर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. शॉर्ट मिड ऑनच्या रिजन मध्ये 1च धाव इथे मिळते. आता मात्र समीकरण बदलले. 17 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. काहीशी जोखीम आता घ्यायची गरज नाही असेल ती मात्र प्रवीण 11 या संघाला. आता मात्र क्षेत्ररक्षण इथे पाहिला गेलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर असे 4 क्षेत्ररक्षक तुम्ही ऑन साइडला पाहू शकतात. यावेळी ते मात्र काढून काढल्या चेंडूला. पहिली धाव वेगाने घेते. विनय तिथे क्षेत्ररक्षण करतायत. चांगलं असं क्षेत्ररक्षण. 1च धाव ते मी ते थ्रो करावं तेव्हा बॅकअप चांगलं होतं इकडे. स्कोर पुढे सरसावतोय 15. या धावसंख्येतील 15 धावा धावफलकातील लागलेल्या आहेत. सोळा चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. यावेळी सुरेख चेंडू, आकुटवा चेंडू होता. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न होता, तो प्रयत्न थोडासा असफल. 15 धावा धावफलकात लागलेले. 3 चेंडूचा खेळ इथे झालेला आहे. दुसरा षटक प्रगतीपथावरती. यावेळी ब्लॉक होलमेट टाकला होता, फटका उडवलाय. विनय खाली येतोय आणि वॉट अ कॅच, रनिंग कॅच. आणि असे कॅचेस घेणं गरजेचे आहेत SK महागिरी या संघाला. डीजे
भावेश हे जी खेळी ते मात्र संपुष्ट आल्यानंतर नवीन बॅटर अल्पेश आलेले आहेत मैदानामध्ये. समीकरणाचा विचार केला तर आता मात्र 14 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. स्कोर झालाय तो 15 धावा, माफ करा 14 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. 32 धावा धावफलकातील लागलेल्या आहेत. डावखुरा फलंदाज आहे अल्पेश. यावेळी फटका उंचवलाय, संपर्क चांगला आहे, उंची आहे, रुंदी आहे, चेंडू गेलाय, सीमारेषे पार आलाय हा षटकार. डीजे थँक्यू डीजे. नक्कीच वन साइड हिरो अशी थोडीशी बॅटिंग इथे आल्या आल्या षटकार इथे लगावलाय आणि सामन्यात थोडासा आपल्या बाजूने झुकता गेलेला आहे. समीकरण आता मात्र आले 13 चेंडू आणि 11 धावांवरती. 13 चेंडू 11 धावा. यावेळी इकडे मात्र एक धाव इथे गेल्या गेल्या 22 धावा धावफलकाची लागली. यानंतरचा होणार सामना आर के मुलुंड वर्सेस आई गावदेवी संघ फडकेपाडा. जो रोहित 11 या नावाने टॉस इथे उडवला गेला आहे. त्यांचं संघाचं नाव आहे आई गावदेवी संघ क्रिकेट संघ फडकेपाडा. आर के मुलुंड या संघाला विनंती आहे की आपण ही मॅच संपल्यानंतर त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. समीकरण या मॅच कडे 22 धावा धावफलकाचे लागले. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आणि आता मात्र अनुभवाची सुजोरी त्यांच्याकडे 2-2-2 चा आकडा आहे. 22 धावा, 2 विकेट, 2 षटकांच्या समाप्तीनंतर. यावेळी सुरेख चेंडू. मी म्हटलं होतं फिरकीची जादूगार ऑफ ब्रेक लेग ब्रेक एकाच अँगलने ते टाकतात आणि अनुभवाची सिजोरी आहे. वय वर्ष 55+. सचिन भोसले बॉलिंग मार्क वरती आपण पाहायला मिळत आहेत. यावेळी एज आणि स्लोवर मध्ये चेंडू होता. विकेटचं होत आहे पतन. फसवा चेंडू यश डीजे. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानामध्ये ते अनिकेत केस. सचिन भोसले यांनी मात्र कमाल इथे केलेली. आता मात्र समीकरण आले ते 10 चेंडू 10 धावांवरती. दोन्हीही गोलंदाज एक एक षटकार खाल्ला असता तर ही मॅच नक्कीच रंगतदार वळणावरती आली असती. पण अजूनही ही मॅच मध्ये जान आहे. कोणत्याही बाजूने ही मॅच जाऊ शकते. 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर अनिकेत मैदानामध्ये राईट हँड बॅट्समन आहे. यावेळी स्लोमध्ये चेंडूचा कट करायचा प्रयत्न मात्र पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलचा आला इशारा. समीकरण बदलतंय. 10 चेंडू 9 धावा. 10 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. यावेळी पुढे ससा मारण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक विनय खाली येतोय आणि यावेळी देखील कोणतीही चूक नाहीये. मोठा झेल इथे मात्र टिपला गेलाय. विकेटचं होतंय पतन. डीजे
थँक्यू डीजे. तर मात्र अनिकेत ज्यांनी गोलंदाजीमध्ये जादू केली होती आता मात्र फलंदाजीसाठी आलेला आहे. मॅच मध्ये रंगत आलेली आहे. 9 चेंडू 9 धावा. सचिन भोसले अजूनही गोलंदाजी मार्क वरती आहे. 2 विकेट त्यांनी घेतल्या आणि व्हाईटच्या रूपामध्ये फक्त 1 धाव त्यांनी दिलेली आहे. चांगली गोलंदाजी करते. आपल्या संघाला नक्कीच कमबॅक करून देत आहेत. थोडस दडपण. आता मात्र प्रवीण 11 वेल्लेगाव भिवंडी हा संघ समोर आहे. SK महागिरी ठाण्यातला हा संघ. बावा चषक 2026 चा हा थरार. यावेळेस स्लोमध्ये चेंडू फटका फसतोय. क्षेत्ररक्षक खाली येत आहेत आणि आता कोणतीही चूक नाहीये. विकेट झालेली पहिली हॅट्रिक या स्पर्धेची सचिन भोसले यांच्या नावावर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू डीजे. गरज नव्हती फटके खेळण्याचे. 9 चेंडू 9 धावा घ्यायचे. बस सिंगल डबल फार महत्वाचे आहे. तसा काहीसा खेळ इथे करावा लागेल. मात्र अनुभवाची तिजोरी एक्सपिरियन्स कसा युवा टॅलेंट वरती युवा खून वरती असली हवी पडतो हे थोडस इथे दाखवत आहेत. समीकरण आता मात्र आलंय 8 चेंडू आणि 9 धावांवरती. 8 चेंडू 9 धावा. हॅट्रिक इथे मात्र पहिली मिळवली गेलेली आहे. 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. मॅच रंगतदार बनवती. वीरेंद्र अजूनही 1 6 मारून नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. सलामीची जोडी मध्ये तो फलंदाज होता तो अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडलाच आहे. आणि बघतोय समोर आपला संघ थोडासा ढासताना. मात्र आता बघूया काय तरी कानमंत्र दिलंय. डावखुरा फलंदाज विराज आलेला आहे मैदानामध्ये. स्लो मध्ये चेंडू होता. शॉर्ट पूल केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय मात्र चेंडू जातोय. बघूया काय तो पंचांचा इशारा. 2 धावा घोषित. या 2 धाव्याने समीकरण बदलतंय. 7 चेंडू 7 धावा. 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. सात चेंडू 7 धावा. विराज अजूनही स्ट्रायकिंग एंड वरती आहे. इथे जर का डॉट हवाय तो महागिरी संघाला. सिंगल डबल हवंय ते प्रवीण 11 या संघाला. बघूया काय होते. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला. स्लो मध्ये चेंडू होता. काढून काढलाय. पहिली धाव वेगाने घेत आहे. दुसरी धावेचा प्रयत्न इकडे होतोय आणि 2 धावा सुरक्षित पूर्ण होत आहेत. या 2 धावाने आता मात्र समीकरण आले. 6 चेंडू वरती 5 धावा होती. 6 चेंडू 5 धावा. कुंटा गोलंदाज पुढचं षटक घेऊन येते. सुंदर एकदा टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे हॅट्रिक वीर सचिन भोसले यांच्यासाठी. सचिन भोसले यांचं म्हटलं गेलं तर सचिन भोसले सर ही ठाण्याची आणबान शान आहे. वय 55 आणि असा परफॉर्मन्स जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आजकालची तरुण खेळाडू 28व्या वर्षी जेणेकरून आपण 100 पेक्षा जास्त क्रिकेट खेळलेलो आहे आणि आपली रिटायरमेंटची घोषणा करतात आणि वय 55 असणारा हा खेळाडू आपल्या समोर असं प्रदर्शन करतोय म्हणजे मोठा आम्हाला लाभलेला एक दैन्य असा क्रिकेटसाठी. आता मात्र प्रमोद दामले इथे मात्र त्याला गोलंदाजीसाठी प्राचारण केलेलं आहे. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. आपल्या संघाची मदार त्याच्यावरती आहे. चांगलं षटक हे सचिन सरांनी ऑलरेडी टाकलेलं आहे. आता मात्र तसा काहीसा खेळ त्याला करावा लागेल. वाऱ्याचा ओघ थोडा नक्कीच उलट्या दिशेने आहे. बघूया काय होतंय. आणि पहिला चेंडू तेव्हा फटका फसतोय. क्षेत्ररक्षक खाली तर नो मॅच स्लॅड मध्ये चेंडू जातोय. पहिली धाव वेगाने घेतात. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे सुरक्षित पूर्ण होते. बच्चे लोग थोड़ा बाहर जाना है आपको. ग्राउंड में बीच में मत खेलो. ग्राउंड के बाहर चले जाओ बच्चे लोग.
समीकरण बदलतंय आता मात्र 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. वीरेंद्र अजूनही मैदानामध्ये आहे. 5 चेंडू 3 धावा, मॅच रंगतदार वळणावरती. यावेळी स्विचिट खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिकडे नाही आहे. चेंडू बघूया जातोय, पुन्हा एकदा परत आलाय आउटफील्ड थोडीशी तिकडे येते, परंतु चेंडू गेलाय सीमारेषे पार आणि हा आलाय विजयी चौकार. एस के महागिरी वर्सेस प्रवीण 11. प्रवीण 11नी हा सामना इथे मात्र विजय मिळवल्याने हार्दिक हार्दिक अभिनंदन प्रवीण 11 या संघाचा आणि एस के महागिरी संघाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा आपण देऊया. चला आर के मुलुंड संघ आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चला यानंतर होणारा सामना. सर्वप्रथम हार्दिक हार्दिक अभिनंदन प्रवीणी 11 म्हणजेच वेळे गावावरून आलेला हा संघ, एक गावचा संघ आणि हाडलक एस के महागिरी संदेश कविटक्के यांचा हा घरेलू हा संघ. संदेश कविटक्के म्हटल्यानंतर एक मोठं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर ठाणे वॉर्ड कमिटीचे सिनियर सदस्य. काही खेळाडूंची आज कमतरता त्यांच्या संघामध्ये पाहायला भेटते. राहुल दिसत नाहीये, एम्ब्रोज दिसत नाहीये, एजाज दिसत नाहीये. 4-5 खेळाडू नसताना देखील चांगला त्यांनी असं प्रदर्शन केलेलं आहे. पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर पुढच्या सामन्याकडे आपण वळूया. पुढचा सामना होणार आहे तो म्हणजे आर के मुलुंड वर्सेस आई गावदेवी फडकेपाडा यांच्यामध्ये होणार सामना आणि या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वन अँड ओनली ज्यांनी फक्त 4 धावा देऊन 2 विकेट पहिल्या षटकामध्ये घेऊन एस के महागिरीची थोडीशी कडा इथं मात्र मोडली गेली आहे. तो बॉबी ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतो बॉबी यांना की आपण यायचे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडे स्वीकारायचे. आणि बॉबी यांना मॅन ऑफ द मॅचचा सन्मान देण्याकरिता आम्ही नील यादव यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय. नील यादव यांच्या हस्ते नलपाडामधला एक उत्कृष्ट खेळाडू आणि राजकारणामधला एक उगवता सितारा नील यादव यांच्या हस्ते बॉबी यांना मॅन ऑफ द मॅचचा सामनावीर म्हणून घोषित करणारी ही ट्रॉफी देण्यात आहे. हार्दिक अभिनंदन बॉबी तुमचं आणि पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. त्याचबरोबर सचिन सर, एस के महागिरी संघ, आमचे मित्रमंडळी थँक्यू व्हेरी मच. चेतन अँड कंपनी थँक्यू व्हेरी मच. प्रमोद थँक्यू व्हेरी मच. चला मॅचकडे वळूया. मॅच सुरू होते ती म्हणजे आर के 11 मुलुंड वर्सेस आई गावदेवी फडकेपाडा यांच्यामध्ये. आर के मुलुंड संघ त्वरित आपला क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज. टॉस जिंकलेला आहे आर के मुलुंड या संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे.